चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आपला विज्ञान व तंत्रज्ञानचा भाग 2चा बघा मित्रांनो पेपर होता। आजचा पेपर कसा गेला विद्यार्थी मित्रांनो बघा, आपला सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा बघा मित्रांनो, जे क्वेश्चन तुम्हाला दिले होते ते क्वेश्चन आले होते का नाही बघा। म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत होतो का जुन्या क्वेश्चन पेपरवरती फोकस करा, जे सांगतोय ते करा मित्रांनो। बघा अतिशय सोपं क्वेश्चन पेपर होते बघा मित्रांनो। मी क्वेश्चन पेपर बघितली, त्याची आता आपण आन्सर शीट बघणार बघा मित्रांनो। आजची तारीख आहे, बघून घ्या। हा आपल्याला बघतोय विज्ञान व तंत्रज्ञान बघा, विज्ञानाचा आपल्याला भाग 2चा पेपर बघतोय। चला, तुम्हाला पेपर कसा गेला मला एकदा कमेंट करायचे, लगेच आपण याची आन्सर शीट बघून घेते, ओके ना। त्यापूर्वी लक्षात घ्या मित्रांनो, आपला जो 2+1चा फॉर्म्युला आहे बघा मित्रांनो, जे सांगतोय ते करा। मी तुम्हाला सांगतोय असे याच्यातले या क्वेश्चन पेपरमधला असा एकही क्वेश्चन नव्हता का जो जुन्या क्वेश्चन पेपरमधला म्हणजे सलग या 2 किंवा 3 वर्षामध्ये रिपीट झाला नव्हता। त्यातीलच सगळे क्वेश्चन आले होते बघा मित्रांनो, ठीक आहे ना। चला व्हिडिओला सुरुवात करतोय आता बघा मित्रांनो। पुढच्या व्हिडिओसाठी जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला पटापट सगळ्यांनी कंपल्सरी सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण हिस्ट्री आणि जॉग्राफीचा 2च पेपर बाकी, त्याचे तुम्हाला IMP क्वेश्चन मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल करून देणार, ओके। पण चला पहिला बघा, आता योग्य पर्याय निवडा बघा। अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण भावयुगे द व्रीज यांच्या डॅश डॅश सिद्धांतामुळे काय तर लक्षात आलं होता, कोणता उत्परिवर्तन। याचं उत्तर काय बघा मित्रांनो, उत्परिवर्तन, बरोबर आहे। पण बघा, एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यास ATPचे एकूण रेणू असतात किंवा मिळतात किती, एकूण 38 रेणू मिळतात, पर्याय क्रमांक क। पण बघा, वटवाघुळाचा समावेश डॅश डॅश वर्गात होत असतो, कोणत्या वर्गामध्ये मित्रांनो, लक्षात, पर्याय क्रमांक ड, सस्तन। याच्यामध्ये कुठं, सस्तनमध्ये। पुढे बघा, महाराष्ट्रातील येथे प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्र आहे। आता लक्षात घ्या मित्रांनो, लक्षात घ्या, जलविद्युत आणि औष्णिक विद्युत केंद्र 2 क्वेश्चन हा काय महाराष्ट्रामध्ये काय येथे प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्र आणि महाराष्ट्र येथील प्रमुख औष्णिक विद्युत केंद्र, असे 2 तुम्हाला दिले बघा। जर औष्णिक असतं तर उत्तर आपलं तारापूर आलं असतं, पण लक्षात घ्या आपल्याला जलविद्युत विचारले, काय जलविद्युत निर्मिती केंद्र विचारले, म्हणून कोयना हे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे, ठीक आहे ना। चला, याचं उत्तर काय मला एकदा कमेंटमध्ये तुम्ही कळवा, तुम्हाला काय वाटतं का बरोबर आहे, ठीक आहे ना। पण बघा, सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील हे पहिले राज्य ठरले, कोणते, महाराष्ट्र। कोणते बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य हे पहिले ठरलेले आहे, ओके। चलो नेक्स्ट बघा मित्रांनो, किती तुमचे उत्तर बरोबर आहे मला कमेंट करा हा। रिकाम्या चौकटीत योग्य शब्द लिहा। एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन सांगितलं होतं, करून ठेवा, विचारलं जातंच, बरोबर ना। बघा, द्विविभाजन बहुविभाजन आहे ते ना कलिकायन, इथं काय येणार तर कलिकायन किंवा बडिंग येणार। पण बघा, जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा करतात, 22 मेला। ओळखा पाहू मी कोण, स्कॉटलँड येथील स्कोल्डिंग पद्धतीने निर्मिलेली मेंढी, ठीक आहे ना। काय तर ह्याचं उत्तर असणार आहे डॉली, काय असणार याचं, डॉली उत्तर असणार आहे। पुढे बघा, रेणुसूत्र तुम्हाला लिहायचं होतं मित्रांनो, ॲसेटिक आम्ल, काय ॲसेटिक आम्लाचं उत्तर होतं CH3COOH, बरोबर आहे। याच्यावरती आपण खूप सारे क्वेश्चन बघितले होते। पुढे बघा, चुकी बरोबर, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सरपंच असतात। एक चार्ट होता, तुम्हाला म्हटलं होतं का तो चार्ट तयार करून ठेवा, त्याच्यावरती तुम्हाला कुठं ना कुठं प्रश्न विचारतं, बरोबर आहे। तर त्यातील तुम्हाला क्वेश्चन आला चुकी बरोबरला। बघा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे सरपंच असतात का, नाही, सरपंच हे ग्रामपंचायतीवरती कार्य करतात। तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोण असतं तर पंतप्रधान असतात। कोण असतात, पंतप्रधान, म्हणून याचं उत्तर काय मित्रांनो लक्षात घ्या, चूक आहे, ओके। पुढे बघा, शास्त्रीय कारण तुम्हाला द्यायचं होतं, प्रोबायोटिक्स उत्पादने लोकप्रिय आहेत, बघा काय, प्रोबायोटिक्स उत्पादने लोकप्रिय आहेत। सरीसृप प्राण्याच्या शरीराचे तापमान स्थिर असते, हे आपण क्वेश्चन घेतला होता, बरोबर ना, आपण घेतला होता। पण बघा, आजच्या शेतकरी मोठ्या प्रमाणावरती सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे, बघा हे खूप IMP क्वेश्चन होते आणि हे सगळे क्वेश्चन आपण बघितले होते, ठीक आहे ना। पुढे बघा मित्रांनो, खाली प्रश्नांची उत्तर द्यायची तुम्हाला। बघा, कार्बनी वयमापनांची व्याख्या लिहून त्यांचा एक उपयोग लिहा। आता तुम्हाला कार्बनी वयमापन लिहायचं होतं, आता त्याचे उपयोग काय असतात बघा मित्रांनो, जसं की मानवी अवशेष म्हणजे जसे हाडे, जीवाश्म असेल, हस्तलिखित असेल, यांचा काळ ठरवण्यासाठी किंवा यांचा काळ निश्चित करण्यासाठी याचा उपयोग होत असतो, बरोबर आहे। पण बघा, तक्ता पूर्ण करा दिले, प्रथिने दिले आणि अवयवांचे नाव बघा। हाडे दिले, प्रथिने काय असतात ऑसिन असणारे, आणि इन्सुलिन काय तर स्वादुपिंड, काय इन्सुलिन काय असणार स्वादुपिंड असणारे, ओके। पण बघा, तुम्हाला उतारा आला होता, या उतार्यावरती तुम्हाला चांगल्या प्रकारे क्वेश्चन, एकदम सिंपल 2 क्वेश्चन दिले होते बघा। काय दिलं, पहिलं क्वेश्चन बघा, भाताच्या पिकावर काय परिणाम होईल, बघा काय दिले, भाताच्या पिकावरती काय परिणाम होईल। मग आता याच्यामध्ये बघा तुम्ही काय दिले आपल्याला, बघा का
दक्षिण भारतामध्ये विविध राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती करतात किंवा तेथील भात पिकावर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावरती नागतोडे येतात, बरोबर आहे. त्याचबरोबर तेथील शेतीमध्ये चिखलात नागतोड याचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याचा बेडकाचं संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते आणि आवडते. खाद्य म्हणून बेडकाच्या भक्षणासाठी सापही तेथे असतात, परंतु अचानक तिथे बेडकाची संख्या कमी झाली आहे. बघा काय का भातावरती जर आपण भात शेती बघितली मित्रांनो, लक्षात घ्या का नागतोडे वगैरे असे कीटक खूप असतात, त्याच्यामुळे भाताचं नुकसान होत असतं आणि त्याला खाणारे बेडकं असतात, बरोबर ना. बेडक भात नाही खात, नागतोड्यांना खातो. मग लक्षात घ्या, मग जर बेडकांची संख्या कमी झाल्यामुळं काय का बेडकांची संख्या कमी झाल्यामुळे नागतोड्याचे भक्षण करणारे प्राणी हे काय कमी होणार आहे किंवा कमी झाले, ठीक आहे ना. मग यामुळे काय भाताच्या पिकांना भाताच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पुढे बघा, कुठल्या भक्षकाची संख्या वाढेल, काय कुठल्या भक्षकाची संख्या वाढेल जर नागतोडा, लक्षात घ्या काय का जर समजा याच्यामध्ये आता जर बेडूक कमी झालं तर वाढणार काय नागतोडा, म्हणजे हा प्राथमिक भक्षक. ओके, चला पुढे बघा, जलविद्युत निर्मितीचे कोणतेही 2 फायदे द्या. कोणते 2 फायदे, तर प्रदूषण होत नाही जलविद्युत म्हणजे काय त्याच्यामध्ये वीज निर्मित करत असताना, बरोबर आहे. जलविद्युत निर्मितीचे अजून फायदे काय का धरणात पाणीसाठा केव्हाही असू द्या, काय म्हणजे धरणामध्ये पाणीसाठा असताना मग उन्हाळा पावसाळा हिवाळा तुम्ही कधीही त्यामधून वीज निर्मिती करू शकता आणि बरोबर आहे म्हणजे काय हवे तेव्हा त्याची वीज निर्मिती तुम्ही करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला 2 त्याच्यामध्ये काय फायदे लिहायचे होते. पुढे बघा, खालील काय आपत्तीचे चित्र दिले त्यानुसार समजा तुमच्यावर आपत्ती ओढवल्या तर आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल. बघा आता ही पहिली आपत्ती काय दिली बघा मित्रांनो, वायू गळती विषारू वायू दिलाय. हा दुसरा वादळ व पूर दिलाय. मग हे जर आपल्यावरती आपत्ती आली तर आपण व्यवस्थापन कसं करणार, काय करणार, याच्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची होती. हे क्वेश्चन आपण सगळे बघित होते बघा, ठीक आहे ना. पुढे बघा, लॅमार्क वाद सिद्धांत लिहून 2 उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. हा क्वेश्चन आपण झाला होता, तुम्हाला म्हटलं होतं बाबांनो करून ठेवा. सूत्री विभाजन कोणत्या पेशीमध्ये घडून येतात हे तुम्हाला म्हटलं होतं, मागच्या वर्षी विचारला आला होता. काही जण म्हणतील मागच्या वर्षी आला म्हणून यावर्षी येणार नाही, तर तुम्हाला बोललो होतं करून ठेवा. तर या 4 पायऱ्या तुम्हाला काय मुख्य तुम्हाला लिहायची होती, जसं की काय पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था, बरोबर आहे. पुढे बघा, खालील धोक्यात आलेल्या प्रजातींची प्रत्येकी 2 उदाहरणे लिहा. आपण हे बघितलं होतं काल आपण हे पूर्णपणे बघितलं होतं, बरोबर आहे. जसं की संकटग्रस्त प्रजाती तनमोर असेल, लायन असेल, बरोबर ना. पुढे बघा, दुर्मिळ प्रजाती असेल रेड पांडा, कस्तुरी मुर्गा असेल. संवेदनशील प्रजाती पट्टीचा वाघ म्हणजे पट्ट्याचा वाघ म्हणतो आपण, पट्ट्या वाघ. नंतर गिधाड असेल, हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात. मागच्या वर्षीचा क्वेश्चन या वर्षी सेम टू सेम ॲज इट इज तुम्हाला रिपीट झाला आहे. ओके ना. मग तुम्हाला बोललो तर करून ठेवा, तर काही जणांच्या डोक्यामध्ये भुगा होईल, त्याच्यामुळे त्यांनी केला नाही केला काय माहीत नाही, पण मला कमेंट करा. बघा काय काय याच्यामध्ये कोणते इंधन वापरतात, तर कोळसा वापरतात, बरोबर आहे. मग या विद्युत निर्मितीमुळे होणाऱ्या समस्या कोणत्या, हवेचे प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग असेल, आरोग्याच्या समस्या असेल, साठ्याची मर्यादा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये समस्या निर्माण होतात, बरोबर आहे. पुढे बघा, खाली दिलेल्या चित्रामध्ये दर्शवलेल्या प्राण्यांचे शारीरिक सममितीचे प्रकार ओळखा. मग हा पहिला दिला तुमचा काय, तर असिमेट्रिकल, बरोबर. एसिमेट्रिकल म्हणजे काय, असममित शरीर. नंतर हा रॅडिकल दिला, रॅडिकल म्हणजे काय, अरीय सममिती. आणि हा तुम्हाला बायलॅटरल दिला म्हणजे काय, द्विपार्श्व सममिती, बरोबर आहे. पुढे बघा, उपयोगाच्या अनुषंगाने पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. पहिला दिले बघा, झॅन्थॉन डिंग. बघा काय दिलं तुम्हाला, झॅन्थॉन डिंग दिले. मग हे काय याच्यामध्ये कुठं वापरतात, आईस्क्रीममध्ये, चॉकलेटमध्ये. रंग म्हणजे काय, पेंट्स आपण जे भिंतीला आपण मारतो ना पेंट्स, ते असतील. नंतर टूथपेस्ट असेल, खते असेल, कीटकनाशक असेल, त्याच्यानंतर कमी कॅलरीचे पदार्थ असतील, त्याच्यामध्ये कॅलरीचे प्रमाण हे कमी असतात तसे. बघा पुढे बघा, कीटकनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल. आता जर तुम्हाला शेतामध्ये कुठेतरी कीटकनाशक फवारणी करायची तर काय काळजी घ्या आपण. सगळ्यात पहिले तुम्ही काय, मास्क वापरा. मास्कचा कपडा वगैरे, रुमाल वगैरे बांधा. तुम्ही ग्लोव्ज वगैरे वापरा. जो फवारणी यंत्र असेल त्याला तुम्ही काय करा, तो आपण फवारणी यंत्र असतो, बरोबर का नाही, त्याला तुम्ही थोडासा लांब ठेवा, त्याच्या अंतरापासून सुरक्षित राहा वगैरे, ठीक आहे ना. नाकाजवळ आपल्या डोळ्याजवळ येता कामा नये. डोळ्यावरती तुम्ही एखादा चांगला सनग्लास म्हणजे चष्मा वगैरे 100चा स्टेशनवरून कुठंतरी घ्या, बरोबर ना. हा क्वेश्चन आपण काल बघित होता, बरोबर का नाही. पुढे बघा मित्रांनो, प्रथमोपचार पेटीमध्ये असलेल्या 6 साहित्यांची नावे लिहा. पूर्ण डिटेलमध्ये काल क्वेश्चन बघित होता, सांगितलं होतं मला का करून ठेवा बाबांनो, खूप IMP क्वेश्चन आहे आणि ॲज इट इज आला बघा मित्रांनो, दिसतोय ना. बघा जसं की बँडेज, याच्यामध्ये काय ठेवून आपण, बँडेज, जंतुनाशक असेल, द्रावण असेल, डेटॉल, नंतर कापूस असेल, चिकटपट्टी असेल, कात्री असेल, नंतर मलम वगैरे असेल, अशा तुम्ही साहित्याची नाव लिहायची, ठीक आहे ना, फर्स्ट एडमध्ये, ठीक आहे. चला पुढे बघा मित्रांनो, आता खालीपैकी कोणताही एक प्रश्न सोडा. हे दोन्हीही क्वेश्चन आपण काल बघितले, दोन्हीही क्वेश्चन आपण काल बघितले होते राजांनो, ठीक आहे ना. बघा
बघा सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारे 6 घटक लिहा. मग कोणकोणते घटक आहे जे सामाजिक आरोग्यावरती परिणाम करतात? जसं की बघा मित्रांनो, याच्यामध्ये कोणकोणते घटक असू शकतात? तर याच्यामध्ये बघा शिक्षण असेल, आर्थिक स्थिती असेल, म्हणजे आर्थिक स्थिती म्हणजे तुम्ही आर्थिक परिस्थिती लिहिलं तरी चालेल, ठीक आहे ना. राहणीमान असेल, व्यसनाधीनता असेल, सामाजिक सुरक्षितता असेल, आरोग्य सेवा असेल, ठीक आहे ना, आरोग्य सेवा असेल, या अशा वेगवेगळ्या गोष्टी ह्या आपल्या काय का सामाजिक आरोग्यावरती परिणाम करत असतात. बरोबर आहे. तुम्हाला ते लिहायचे होते, स्पष्ट करायचे होते. पुढे बघा तुम्ही काय कराल आणि का. बघा काय दिले, 12वीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आलाय. बघा आता ऑलरेडी तुमच्याच डोक्याला ताण आला, तुमच्याच डोक्याचा भोगा होऊन आला, तर तुम्ही 12वीच्या पोराला काय मार्गदर्शन करणार? इकडं तुम्हालाच पायथागोरस येणं, इथंच तुम्हाला सायन्सचा पेपर देतात, तुमच्या नाकात दम आला, तर तुम्ही 12वीचा तुमच्या भावाला सांगणार आहात का? बघा आता तुम्हाला काय सांगितलं का तुमच्या 12वीत असणाऱ्या भावाला तुम्हाला अभ्यासाचा खूप ताण आलाय, मग तुम्ही काय कराल तर त्याला सांगणार, बाबा का अभ्यास करा, मी पण अभ्यास करतो, आता मी त्याचा नाद सोडून देतो, व्हॉट्सअप चॅटिंग बिटिंग मोबाईल पाहणं सोडून देतो, आपण दोघंही अभ्यास करू. बरोबर का नाही? आणि तुम्ही का कराल? कारण आपला तो जीवलग आहे, आपले लोक मोठाली व्हावं आपल्याला वाटतं का नाही? बरोबर आहे. पुढे बघा खालील डायग्राम दिली तुम्हाला, ही दिसते तुम्हाला, हे सगळे क्वेश्चन आपण काल बघितले होते. जर एखादं मटानं बघितले नव्हते होते तर तुडून हाणे मी. बघा काय का हे सगळे आपण बघितले होते. बरोबर आहे. बघा आकृतीमध्ये दर्शवलेल्या प्रजनन संस्थेचं नाव लिहा. काय? मानवी पुरुष प्रजनन संस्था. या प्रजनन संस्थेमध्ये 2 ग्रंथीची नावे लिहा. काय तर पुरुषतस ग्रंथी किंवा काउपस ग्रंथी आपण त्याला देखील म्हणतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे बघा या प्रजनन संस्थेतील एका नलिकेचे नाव लिहा. काय? शुक्रवाहिनी. शुक्रवाहिनीची लांबी किती असते? 60 मायक्रोमीटर. म्हटलं तर बाबांनो पाठांतर करून ठेवा, 100% विचारातील, कारण खूप IMP क्वेश्चन आहे. वृषणाद्वारे कोणते संप्रेरक तयार होते? काय तर वृषणाद्वारे कोणते संप्रेरक तयार होते? काय तर टेस्टोस्टेरॉन. बरोबर आहे. टेस्टोस्टेरॉन हे काय त्याच्यामध्ये त्याचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्णपणे डिटेलमध्ये आन्सर शीट बघितले. तुमचे किती क्वेश्चन बरोबर आले ती मला एकदा कमेंट करा, आणि आपल्या व्हिडिओचा फायदा झाला का नाही मला एकदा कमेंट करा. ज्या विद्यार्थ्यांनी, मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, अजूनही प्रामाणिक सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण मी टाकलेले जेवढे व्हिडिओ आहेत ते, मला वाटतं मी 4 व्हिडिओ टाकले, ते 4ही जर व्हिडिओ तुम्ही बघितले असेल, त्यामध्ये सांगितलं जे काही असेल 2 या 3 जुन्या क्वेश्चन पेपर आणि मी टाकलेले IMP क्वेश्चन, जर याचा तुम्ही अभ्यास केला असेल तुम्हाला 100% IMP क्वेश्चन मिळणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, याच्यातला असा एकही क्वेश्चन मला दिसत नाही का जो मी तुम्हाला टिक मार्क करून नव्हता दिला, आणि जो क्वेश्चन तुम्हाला सांगितलं होतं बाबा करून ठेवा येणार नाही म्हणून, असं सगळं दिलं होतं, जसं होतं तसंच तुम्हाला दिलं होतं. ओके ना? तुम्हाला किती मार्क मिळतील मला कमेंट करा, आणि माझ्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होतो का नक्की कमेंट करा. नवीन असेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण हिस्ट्री आणि जिओग्राफीचे तुम्हाला लवकरच IMP क्वेश्चनचे व्हिडिओ बघून मिळणार. ओके चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका, किती मार्क्स मिळतील किंवा तुम्हाला पेपर कसा गेला आणि आपला फायदा होतो का नाही. ओके चलो मिळते ब्रेक के बाद. तो सर्वांना जय महाराष्ट्र.